खेतों में कंघी जो करे हवाएं, रंग बिरंगी कितनी चुनरियां उड़ उड़ जाएं। पनघट पर पनहारन जब गगरी भरने आए, मधुर मधुर तानों में कहीं बंसी कोई बजाए। ल सुन लो कदम कदम पे है मिल जानी, कदम कदम पे है मिल जानी कोई प्रेम कहानी। ऐसा देश है मेरा, हो ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। आता आपल्या इथे छाया नाही, जेव्हा आभाळ असतो तेव्हा छाया दिसत नाही. तुला गोपाळ दूर होऊन आला आणि किशोर बाहेरची दुनिया कशी असते, कारण की आम्हाला गावाच्या बाहेरचं काही फार जास्त माहीत नसते. त्याच्यामुळे दूर होऊन जे आल्या त्याचं आपण इथं मनोगत व्यक्त करायचा हे असं सन्माननीय साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे. असं सांगितलं जाते कार्यक्रमाच्या म्हणजे मान्यवर आपल्याकडून कार्यक्रम एकदम म्हणजे परत एक उभा आणि स्वतःसाठी आपण जगतोय काहीतरी असं मला आतापर्यंत आपण तुझ्याकडच्या गावाच्या मजा आणि काय करण्यामध्ये सकाळपासून सर्वांशी भेटी झाल्या. आपण तू सांग कार्यक्रम आणि मागचा ज्यावेळेसपासून आपला ग्रुप तयार झाला त्यावेळेसपासून ते सगळे एक्सपिरियन्स तू शेअर कर. तसं मी शेती घेऊन आलो होतो, विविध आधीचे जे भाषण झाले तर कोणी नसेल तरी मी वाचून आधी वाचून आला असं तरी चाललं असतं. 3 आहे एकच पान आणलेलं उत्तर काय बरं ठीक आहे. जास्त काही बोलणार नाही. आज आपण मोठ्या संख्येत जमा झालेलो, हे खरं तर म्हणजे फार अवघड आणि म्हणजे सोपं काम नाही. आणि जे आयोजक आहे त्यांच्यासाठी मी एकदा टाळ्या वगैरे करतो. आणि त्यांनी जर म्हणजे आता जसं माझा संपर्क झाला होता गोपालशी, गोपालमुळे सांगितलं होतं की अरे असा विचार आहे आपण सगळे मिळूया. तर असं पॉसिबल नाही आहे, कारण इतकं सोपं नाही आहे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट भेटणं, विशेष करून मुलींचे कॉन्टॅक्ट भेटणं फार अवघड आहे. कारण की सगळे एका जागेवर असतात आणि मुलांची सुद्धा काही सोपं नव्हतं. काही काही जण म्हणजे दुरून आलेले आहेत, काही जण इथे आहेत. इथल्या लोकांनाही त्यांनी प्रत्यक्षात जाऊन भेटले आणि त्यांना समावेश करून घेतला. त्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानतो. आजचा कार्यक्रम खरंच खूप चांगला झालेला आणि सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिला. शिट्ट्या खूप वाजले, ज्यांना शिट्ट्या जास्त वाजल्या ते म्हणजे ते डॉन आहेत, ते कसं झालं आणि ज्यांनी वाजवले ते सुद्धा डॉन आहे हे सुद्धा लक्षात आलं. त्यामुळे धन्यवाद आणि सगळ्यांना थँक्यू. हा जो विषय इथे आल्याबद्दल
मी सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे थँक्यू बोलतो. हा जो ग्रुप तयार झाला या ग्रुपची म्हणजे आपला जो 95-96चा जो 10वीची बॅच होती त्याला मूर्त स्वरूप म्हणजे ज्यानं सुरुवात केली तो म्हणजे गोपाल शाळेमध्ये गेला. गोपाल आणि सुरेखा. गोपाल शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये जाऊन पूर्ण हजेरीपट मागवला आणि त्यानंतर त्याने सुरेखासोबत संपर्क केला. त्याच्यानंतर उज्ज्वला आली. उज्ज्वलानं लिडिंग घेत आपल्या सगळ्या मैत्रिणींना संपर्क केला. गोपालने एक ग्रुप तयार केला आणि त्याच्या संपर्कातले आपण जेवढे होतो हातगावचे असो का बाहेरगावचे असो कुठले असो त्या सगळ्यांना एका व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आणला आणि ग्रुपवर आणून या ग्रुपमध्ये पहिले आपली चर्चा सुरू झाली. आपलं डिस्कशन सुरू झालं आणि डिस्कशन सुरू होत 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 ज्यावेळेस एकमेकाच्या ओळखी एकमेकाबद्दलच्या माहिती आपल्या शाळेच्या गोष्टी आपण ज्यावेळेस शेअर करत गेलो त्याच्यानंतर आपल्याला कळालं की खरंच आपल्याला सगळ्याला एकत्र यावं लागतं. म्हणजे त्या दिवशीपासूनचा जो आजपर्यंतचा त्याच्यानंतर मग आपली जी कोर कमिटी झाली त्याने नियोजन केलं तारीख कोणती ठरवायची मग आपला कार्यक्रमाला याचा ड्रेस कोड राहील कोणता राहील मग काय ठरवायचं इथपर्यंत सगळं नियोजन त्या तारखेपासून ते आजपर्यंत म्हणजे त्यांनी या दोघांनी तिथून सुरुवात केली आणि आज आपण आपल्या या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमामध्ये सगळे एकत्र आहोत. आपण आपल्या वेगवेगळ्या फोरमवर वेगवेगळ्या पदावर किंवा वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतो. तिथं आपण आपली प्रगती प्राप्त करून घेत आहोत. हे सगळं असताना सुद्धा कोणी असो लांबून येणारा मुंबईहून येणारा प्रीतम असो दत्ता दिल्लीहून येणारी अश्विनी म्हणजे मला माझ्या बाकी एवढं 30 वर्षाचा जो मला तुम्ही काय 10 मिनिटात पण ग्रुप फॉर्म केला त्याच्यानंतर सर्वजण ॲड झाले. बरेच जुने लोक इथं ऑलमोस्ट 30 इयर्स नंतर तो जो एक्सपिरियन्स आहे ना की ज्या लोकांना मी बघितलं तेव्हा सगळ्यांचे केस होते केस वाईट नव्हते आता पण म्हणजे खूप चेंजेस झाले खूप चेंजेस झाले म्हणजे इन टर्म्स ऑफ ग्रुप आणि काय झालं रिसर्च नाही झाले होते काय झालं ते नाव पण रिकलेक्ट नाही झालं होतं टीचरचे पण बरेच रिकलेक्ट झाले होते 30 वर्ष म्हणजे खूप मोठा झाला होते पण खूप नाही पण खूप गोऱ्या बोलायचे पण खूप छान वाटलं. मध्ये आपण कार्यक्रम सुरुवात केली थोडं गंभीर वातावरण होतं त्यानंतर पोटामध्ये काळे ओरडत होते पोटाची पण आता समाधानी झालेली आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण छान अशी मज्जा करूया आणि घरी जाऊया. नाही ते जेवण इकडे मजा सुरू झाली की जेवण करून पटकनच येते का ना तर आणि त्यानंतर मुलांकडून मुलींसाठी छानसे गिफ्ट मिळालेले आहेत. मुलींच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानते आणि मुलींकडून सगळ्या मुलांना छोटंसं एक गिफ्ट दिलेलं आहे आणि वैयक्तिक रूपाने सुद्धा सगळ्यांना मला वाटतं पेन गिफ्ट म्हणून आणलेलं आहे. रूपाचे सुद्धा खूप खूप आभार. तर आता गेम जर घ्यायचा असेल तर सगळ्यांनी आपल्या खुर्च्या सोडाव्या लागतील आणि एका रांगेमध्ये उभे राहावं लागेल. तर रांगेमध्ये उभं राहा आपण एक छानसा गेम घेऊया आणि नंतर मग आपला कार्यक्रम आभार छाया मारेल आणि कार्यक्रम संपवू. चला खास वा 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 मुली जिंकतात बोलायला मुली जिंकतात पाच 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 वा 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 छान 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 पास करायचं व्यवस्थित पास करा बॉटल व्यवस्थित पास करा. मोठे साहेब लाईनच्या बाहेर यायचं नाही कोणीही लाईनच्या बाहेर येणार नाही कोणीही लाईनच्या बाहेर यायचं नाही. बॉटल हातात येईपर्यंत बॉटल
करू नका, चुकीचं करू नका. आणि अंतर कमी करा, मुली आपल्यामधलं अंतर कमी करा. चला अंतर कमी करा. चला फास्ट करा, फास्ट करा. इथं समोर यायचंय. चला फास्ट करा, फास्ट. छान 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 मस्त गेम चालू आहे. वा 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 वा. गेम सोबत चिठ्ठी पण चालू आहे. मस्त मस्त मस्त. जरा फास्ट मुली मागे पडत आहे. वा वा very good. म्युझिकचा नाद आहे सोबत. मस्त 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 मस्त. मुली जरा कमी मागे पडत आहेत. मुली जरा मागे पडत आहेत. थोडंसं फास्ट, थोडं फास्ट. रुपा कुठे आहे रुपा? रुपा आपल्याला 1 नंबरला यायचंय. जरा लवकर. फास्ट फास्ट. बॉर्डर त्याच्यावरून पास करा. व्हेरी गुड व्हेरी गुड. खेळाच्या सगळ्यांना पाया जात आहे. कोणी खेळामध्ये बंधनी करत नाहीये. हे आहे मजा. आपल्या शाळेची शिक्षक राहिलेली मजा आहे. मुलींनी थोडंसं समजण्यामध्ये चुका केल्या, त्यामुळे आम्ही आलो. अशा प्रकारे तुम्ही जिंकलेला मेलों में नट के तमाशे, कुल्फी के चाट के ठेले, कहीं मिलती मीठी गोली, कहीं चूरन की है पुड़िया. भोले भोले बच्चे हैं जैसे गुड्डे और गुड़िया. और इनको रोज सुनाए दादी नानी हो, रोज सुनाए दादी नानी एक परियों की कहानी. ऐसा देश है मेरा हो, ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा. सड़के सड़के जाती है मुटियारे नी, कंडा चुबा तिर पैर बाकी नारे नी. नियड़िए कंडा चुबा तिर पैर बाकी नारे नी. कौन कने तेरा कांडड़ा मुटियारे नी, कौन सहे तिर पीड़ बाकी नारे नी. नियड़िए कौन सहे तिर पीड़ बाकी नारे नी. हो 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 हो. मेरे देश में मेहमानों को भगवान कहा जाता है. वो यहीं का हो जाता है जो कहीं से भी आता है. तेरे देश को मैंने देखा, तेरे देश को मैंने जाना. तेरे देश को मैंने देखा, तेरे देश को मैंने जाना. जाने क्यों ये लगता है मुझको जाना पहचाना. यहाँ भी वही शाम है वही सवेरा, वही शाम है वही सवेरा. ऐसा ही देश है मेरा, जैसा देश है तेरा, जैसा देश है तेरा, जैसा देश है तेरा. ऐसा देश है मेरा हो, जैसा देश है तेरा. ऐसा देश है मेरा, जैसा देश है तेरा. ऐसा देश है मेरा, हाँ जैसा देश है मेरा.
दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है। हाँ, ये दोस्ती तेरे दम से है, ये दोस्ती तेरे दम से है। तू जिंदगी कसम से है, सारी खुशी तेरे दम 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 से है। तू जिंदगी